मित्रांनो, सफायर टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण यूएईबद्दल चर्चा करणार आहोत आणि ज्या घाईनी यूएई ओपेक आणि ओपेक प्लसमधून निघून गेलेले आहे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज। हा जो समूह आहे त्याची स्थापना 1960 मध्ये इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांनी केली। या संस्थेची स्थापना करण्यामागे सगळ्यात प्रमुख जे कारण होतं ते म्हणजे जे पाश्चात्य देशांची म्हणजे अमेरिका, युरोप इत्यादी यांची जी तेलाच्या बाजारावर जी घट्ट पकड होती ती पकड ढिली करणं आणि हे जे आखाती देश आहेत त्यांना ह्या मार्केटमध्ये म्हणजे ह्या बाजारपेठेत स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं होतं। आजच्या तारखेला आपण बघितलं तर यूएई 1 मे 2026 पासून ह्या संघटनेतून बाहेर पडलेला आहे। आत्ता या संघटनेमध्ये अजून 11 सदस्य शिल्लक आहेत। ते म्हणजे अल्जेरिया, काँगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराक, इराण, कुवेत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला। ओपेक बरोबरच एक ओपेक प्लस म्हणून दुसऱ्या एका संस्थेची स्थापना केली गेलेली होती। ओपेक प्लस म्हणजे ओपेकचे देश आणि अजून 10 इतर देश। जे 10 इतर देश ओपेक प्लसमध्ये आहेत ते म्हणजे रशिया, कझाकिस्तान, ओमान, अझरबैजान, बहरीन, ब्रुनई, मलेशिया, मेक्सिको, सुदान, साऊथ सुदान इत्यादी। हे सगळे देश म्हणजे ओपेक आणि ओपेक प्लस मिळून जगाचे 40 ते 50% जी कच्च्या तेलाची निर्यात होते त्याच्यावर नियंत्रण ठेवतात। ओपेक आणि ओपेक प्लस हे आपण ह्याला कार्टेल म्हणू शकतो। हे एकत्रित येऊन ज्या तेलाच्या किमती आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवतात। तेलाच्या बाजारपेठेत जो सप्लाय आहे तो खूप जास्त होऊन देत नाही, तो खूप कमी होऊन देत नाहीत आणि तेलाच्या किमती एका बॅलन्समध्ये संतुलित राहतात। याची दक्षता ओपेक आणि ओपेक प्लस हे ठेवतात। यूएईचं जे सरकार आहे त्यांच्या मनात ओपेक आणि ओपेक प्लस या कार्टेलविषयी कुरबुर बरेच वर्ष चाललेली आहे। यूएईचं सगळ्यात प्रथम म्हणणं असं आहे की त्यांनी जवळजवळ $150 बिलियन म्हणजे $150 अरब खर्च केले आहेत। यूएईची जी ऑइल उत्पादन करण्याची क्षमता आहे ती 2027 पर्यंत 5 मिलियन बॅरल्स पर डे एवढी घेऊन जाण्यासाठी। परंतु जे ओपेकचे कोटे आहेत त्या कोट्याप्रमाणे यूएईला दर दिवशी फक्त 3.4 मिलियन बॅरल्सच उत्पादन करता येते। आता ह्यामुळे यूएईचं अब्जावधी डॉलरचं दरवर्षी नुकसान होत आहे। 2021 साली सुद्धा यूएई आणि ओपेकच्या इतर देशांमध्ये ह्याविषयी बराच विवाद झालेला होता। यूएईचं याच्यात सरळ म्हणणं होतं की ओपेक आणि ओपेक प्लस जे यूएईकडे अतिरिक्त 1.3 ते 1.4 मिलियन बॅरल पर डेची स्पेअर कपॅसिटी म्हणजे अतिरिक्त कपॅसिटी आहे ती पूर्णपणे नजरअंदाज करत आहेत। यूएईचे हात बांधले जात आहेत आणि यूएईला त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उत्पादन करून दिलं जात नाही आहे। परंतु ओपेक आणि ओपेक प्लसमध्ये असे बरेच देश आहेत की जे त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उत्पादन करत आहेत। आता हा विषय अतिशय गरमागरमीचा 2021 मध्ये झाला होता आणि 2021 पासून ते 2026 पर्यंत ही आपण एक प्रकारे धुमसती आग यूएईच्या मनात चाललेली होती असं आपण म्हणू शकतो। बऱ्याच लोकांच्या मनात हा विषय आहे की इतक्या तडकाफडकी रीतीने यूएईनी ओपेक आणि ओपेक प्लस का सोडलं। तर ह्याचं उत्तर यूएईच्या सरकारने असं दिलं आहे की ओपेक आणि ओपेक प्लस सोडणं हे आमच्या राष्ट्रहिताची बाब आहे। परंतु याच्या मूळ कारणाकडे आपण समजा गेलो तर यूएईला ओपेक आणि ओपेक प्लस ह्या संस्थांवर ज्याच्यावर सौदी अरेबियाची घट्ट पकड आहे त्याच्यातून बाहेर पडायचं होतं। यूएईला खुद मुख्तार पद्धतीने जे त्यांचं तेल आहे ते जगभरच्या बाजारपेठेत विकायचं होतं, परंतु ओपेक आणि ओपेक प्लसमध्ये राहणे शक्य नव्हतं। आता इराण युद्धामुळे तेलाचे भाव वाढलेले आहेत। ह्या परिस्थितीमध्ये यूएई आपलं तेल जगभर विकून चांगल्यापैकी फायदा कमवू शकते आणि जसं मी वर म्हटलं तसं यूएईकडे त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त तेल निर्माण करण्याची भरपूर कपॅसिटी आहे। दुसरी गोष्ट, सध्या वैश्विक राजकारण पण खूप बदललेलं आहे। यूएईची इस्रायल आणि अमेरिकेबरोबर जवळीक खूप आहे आणि ह्याच्याच आपण विरोधात बघितलं तर सौदी अरेबियाचा जो इराण प्रतीचा जो त्यांचा रोख आहे तो अतिशय नरमाईचा आहे। तर अशा परिस्थितीमध्ये यूएईनी ओपेक आणि ओपेक प्लस सोडल्यामुळे ह्या संस्थेची जवळजवळ 13% जी तेलाची क्षमता ही कमी झालेली आहे। 2019 मध्ये कतारने ओपेक सोडलेला आहे।
2023मध्ये अंगोलानी ओपेक सोडले आणि 2026मध्ये आता UAEनी सुद्धा ओपेक सोडलेलं आहे. आता UAE खरं म्हटलं तर चायना, भारत आणि इतर मोठ्या ग्राहकांशी स्वतः खुद मुख्तारीने स्वतःचे डील्स करू शकेल आणि जसं त्यांना हवं आहे तसं तेल विकू शकेल. UAEनी ओपेक सोडल्यापासून जगभरात काही लोक त्याची टीका करतात आणि काही लोक त्याची स्तुती पण करत आहेत. पण एकंदर सगळ्यांचंच मत असं आहे की एकदा UAEनी ओपेक सोडलं तेव्हापासून GCC राज्यांमध्ये परस्परांमधला जो भेदभाव आहे तो वाढेल. दुसरी गोष्ट, जी बाजारपेठेत एक शिस्त होती की प्रत्येकजण ठरलेलंच तेल विकू शकत होता, तर ती शिस्तसुद्धा आता भंग पावेल. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की ह्यानंतर आता ओपेक काही फार काळ जिवंत राहील असं कोणाला वाटत नाही आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने असं म्हणलं आहे की एक नवीन पॉवर स्ट्रक्चर आखाती देशांमध्ये निर्माण होत आहे. तसंच जपानच्या निकेनी म्हणलं आहे की UAEचं जाणं हे ओपेक आणि ओपेक प्लससाठी एक मोठा धक्का आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं आहे की UAE नंतर नायजेरिया आणि कझाकिस्तानसुद्धा ओपेक सोडतील. तर बऱ्याच ॲनालिस्टचं असं पण म्हणणं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणि कदाचित काही वर्षांमध्ये जे तेलाचं जे मार्केट आहे त्याच्यात भरपूर उतारचढाव बघायला मिळतील. आणि हे सगळे जे देश आहेत, म्हणजे ओपेकचे देश, UAE, कतर, या सगळ्या देशांमध्ये परस्परामध्ये तेल विकण्यासाठी भरपूर स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. UAEच्या ओपेक आणि ओपेक प्लस सोडण्यामुळे एक गोष्ट तर निश्चितच आहे की ह्या संस्थेचा जो कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर प्रभाव आहे तो निश्चितपणेच कमी होईल. बरेच लोक असंही म्हणतात की UAEनी ओपेक सोडल्यामुळे UAE आणि भारताला परस्परांमध्ये स्वतंत्रपणे करार करता येईल, ज्यामुळे भारताला कदाचित कमी दरात किंवा जास्त सवलतीने कच्चं तेल मिळेल. तर आता ही परिस्थिती पुढे जाऊन कशी होते हे आपल्याला सगळ्यांना बघायला लागेल. यासाठी आपल्याला वाट पाहायला लागेल. या विषयावर समजा मला नवीन काही समजलं किंवा नवीन कुठली माहिती माझ्या हातात आली तर मी एक नवीन व्हिडिओ बनवून आपल्यासमोर घेऊनच येईल. हा व्हिडिओ समजा आपल्याला पसंत पडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.